नमस्कार मित्रांनो, मराठी ट्रेडर सागरच्या या लाईव्ह सेशनमध्ये मॉर्निंग सेशनमध्ये आपले स्वागत आहे. इथे आता आपण मॉर्निंगचा ट्रेड आपला पंच केलेला आहे. सी शॉर्ट केलेला आहे आपण. मार्केट आपल्या ही जी लेवल आपण मार्क केलेली होती त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली होती कॅन्डलने, त्याच्यामुळे आपण शॉर्ट साईडला एंट्री केलेली आहे. इथे क्विकली आपल्याला स्टॉप लॉस सेट करावा लागेल. एंट्री आपली झालेली आहे 185.5. सो आपला स्टॉप लॉस असेल 205.5, 204.8, सॉरी 204.5.3. ठीक आहे. स्टॉप लॉस ऑर्डर सेट केलेला आहे. इथे आपली एंट्री आय थिंक थोडीशी डाऊन साईडला झालेली आहे. किती स्लिपेजेस झालेला आहे बघूया. ओके, सो कॅन्डल क्लोज झालेली होती 86.75. सो 1.25 आपण थोडंसं डाऊन साईडला एंट्री केलेली आहे. सो ठीक आहे, हरकत नाही. इथे मी स्टॉप लॉस सेट करतो 216.75 and our target could be 146.75. ओके करत आहे इथे मी. ओके, बरंच वर गेलं. 206.16 ऑल राईट. इथे मी फर्स्ट टार्गेट जो आपला आहे तो देखील सेट करतो 166.75. सध्या मी 75 करतो आहे. नंतर जर का मार्केट आपल्या डायरेक्शनला येईल तेव्हा आपण मॉडिफाय करण्याचं बघू. स्टॉप लॉस इकडे होऊ शकतो जर का रिव्हर्स झालं इथे नसतं. मार्केटच्या क्लोजिंग बेसिसवर आपण इथे एंट्री घेतलेली आहे, शॉर्ट एंट्री घेतलेली आहे. इथून जर का रिव्हर्स झालं, थोडा आज गॅप डाऊन झालेला आहे मार्केट, तरी देखील इथून रिव्हर्स झालं, गॅप फिल करून पुन्हा रिव्हर्स होऊ शकतं कदाचित. परंतु आपण आपल्या रूल प्रमाणे एंट्री घेतलेली आहे, रूल प्रमाणे स्टॉप लॉस लावलेला आहे, क्वांटिटी सगळं काही रूल प्रमाणे सेट आहे. सो इथे एकदा आपण एंट्री घेतली की आता आपल्याला काही करायची गरज नाहीये. आपण चार्टिंग सॉरी आपण चार्टिंग केलेली आहे. आता इथे स्पॉट चार्ट वर देखील आपण मार्क करूया आपले लेवल्स. सो इथे साधारण एक 40 पॉइंट्स इथेच होत आहेत. सो वरच्या लेवल पर्यंत जात नाहीयेत. सो आपला स्टॉप लॉस इथे होऊ शकतो जर का वर गॅप फिल करण्यासाठी गेला तो. ठीक आहे, इथे अप्रॉक्सिमेटली मार्किंग केलेली आहे. इथे स्टॉप लॉस कदाचित फिट होऊ शकतो मित्रांनो. फक्त ही एक कॅन्डल डाऊन आलेली होती, त्याच्यानंतर पुन्हा रिव्हर्स होत आहे इथे. बट वी डोंट हॅव एनी इश्यू. स्टॉप लॉस आला तर इथे स्टॉप लॉस आपण घेऊन टाकू. ठीक आहे, एंट्री आपण प्रॉपर पॉइंटलाच केलेली आहे. थोडस इथे 1 पॉईंटचा स्लिपेजेस झालेला आहे, 1.25चा. सो तो नॉर्मल आहे. नाव लेट्स वेट. आता याच कॅन्डलला स्टॉप लॉस हिट होतोय की इथून थोडंसं वर जाऊन पुन्हा रिव्हर्स होते. हॅपी सी. पहिली 15 मिनिटाची जर का कॅन्डल बघितली मित्रांनो, सो इथे मार्केट पहिला डाऊन आलेला होता, त्याच्यानंतर अप गेला आणि पुन्हा इथे थोडीशी डाऊनवर्डच क्लोजिंग दिलेली आहे. राईट. सो इथे थोडीशी निगेटिव्ह कॅन्डलच आपण म्हणू शकतो ही फर्स्ट मध्ये बनलेली, फर्स्ट 15 मिनिट मध्ये, आणि आपण त्या हिशोबानेच निगेटिव्ह ट्रेड घेतलेला आहे. परंतु इथे जर का डे हाय ब्रेक करण्याचा प्लॅन असेल, सो वी डोंट हॅव एनी इश्यू. आपला स्टॉप लॉस सेट आहे. राईट. पाहूया आता कॉस्ट टू कॉस्ट इथे आलेला आहे. पहिला टार्गेट हिट करतोय की पहिला स्टॉप लॉस हिट करतोय ते पाहूया. इथे मित्रांनो फर्स्ट टार्गेट आपला हिट झालेला होता. सो आपण स्टॉप लॉस आता इथे ट्रेल करणार आहोत, आपल्या कॉस्ट वर राहणार आहोत 185.5 वर. इथे 185च्या हिशोबाने केलं असतं तर हिट झालेला आहे का 185.5. सो इथे आपलं बघा मित्रांनो, आपल्या एंट्रीच्या हिशोबाने 20 पॉईंट्स आपला फर्स्ट टार्गेटवर तो टच केलेला नाहीये, त्यामुळे मी अजूनही स्टॉप लॉस ट्रेल करणार नाहीये. इथे प्रॉफिट लेवल देखील 145.5 आपल्या एंट्रीच्या हिशोबाने ठेवणार आहे. ठीक आहे. सो अजूनही इथे टच केलेला नाहीये, त्यामुळे मी अजून माझा ट्रेल केलेला नाहीये स्टॉप लॉस. आपली एंट्री कुठे झालेली आहे हे देखील खूप महत्वाचं आहे आणि त्या हिशोबाने आपण ट्रेल करू शकतो. इथे जर का अपवर्ड साईडला एंट्री झालेली असती तर मात्र आपण क्लोजिंग बेसिसवरच इकडे टार्गेट सेट केले असते, परंतु आपली एंट्री थोडी लो झालेली आहे.
त्याच्यामुळे आपण अजूनही वेट करत आहोत. ओके, इथे फक्त 25 क्वांटिटी झालेली आहे. शिट. हो, क्वांटिटी खूपच कमी झालेली आहे आपली. इथे 75 आणि इथे 25. मेजर मिस्टेक झालेली आहे आपल्याकडनं. इथे आता आपण क्वांटिटी ऍड करायचा विचार केला, अजून 50 क्वांटिटी, थोडा लेट आहे. रिजेक्टेड. आय एम नॉट शुअर वाय इट इज रिजेक्टेड. ओके, इथे मित्रांनो आपल्याकडनं एक मिस्टेक झालेली होती मार्जिन कॅल्क्युलेशन मध्ये. मार्जिन कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाल्यामुळे आपली 75 च्या ऐवजी फक्त 25 क्वांटिटी एक्झिक्यूट झालेली होती. आणि इथे आपण आता 25 पुन्हा ऍड केली. सो 75 चे 100 झाले आणि इथे आता 75 झालेली आहे. परंतु त्याच्यामुळे आपली ऍव्हरेज कॉस्ट आलेली आहे 170.9 वर. राईट. सो आपल्याला इथे कदाचित थोडं लवकरच बुक करावं लागू शकतोय. आपण इथे 40 पॉईंट जरी घेतले तरी आपली ही मिस्टेक झाल्यामुळे आपल्याला म्हणावं तसा प्रॉफिट ह्या लेवलला मिळणार नाही. आणि शिवाय आपल्याला स्टॉप लॉस देखील आपला ट्रेल करावा लागणार आहे. इथे आता 170.9च्या हिशोबाने मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करणार आहे. सो तो येईल आपला 170, 180, 190.9. सो 190.9 and 190.7. ठीक आहे, मी स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे. इथे आपली मिस्टेक तुम्हाला मी सांगितली एक्झॅक्टली काय झालेली होती. इकडे मार्जिन आपल्याला शॉर्ट पडत होता आणि ते आपण इकडे बघितलं देखील नाही सुरुवातीला की 25 एक्झिक्यूट झालेले होते. सो इथे जेव्हा आपण मॉडिफाय करायला गेलो तेव्हा बघितलं की इकडे 25 क्वांटिटी आहे. बट ही मिस्टेक्स मित्रांनो अशी होऊ शकते. सो दॅट्स वाय वी नीड टू बी व्हेरी केअरफुल वाईल पंचिंग अवर ऑर्डर्स. आणि मार्जिन किती लागतं आहे किंवा किती रिक्वायर्ड आहे ते आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं राहतं. सो जर का आपण सुरुवातीलाच पाहिलं असतं तर कदाचित आपली बेटर एंट्री झाली असती. आता इथे आपण कॉस्ट टू कॉस्ट वर आलो असतो, परंतु आता इथे कदाचित आपल्याला रिव्हर्स झालं इकडून, तर खूप डिफिकल्टीज येऊ शकते. राईट. सो इथे मी चेंज करतो आहे आणि पुन्हा एक नवीन आपलं कॅल्क्युलेशन ठेवत आहे. इथे 190च्या हिशोबाने एंट्री करतोय. 170 सॉरी 170.96. ठीक आहे, 95 करतो. आणि आपला प्रॉफिट लेवल इथे असेल आता 130.95 आणि इथे असेल सॉरी बरोबर 190.95. ओके, ठीक आहे. हे आपला न्यू सेटअप नुसार असेल आता, जे आपल्याकडे मिस्टेक झालेली होती. आणि इथे आता आपला 20 पॉईंट असेल ह्या लेवलला. ठीक आहे, 170चं मग 150.9. ओके, ठीक आहे. आता बघूया ह्या हिशोबाने आपल्याला टार्गेट वगैरे मिळत आहेत का. पहिला आपण मिस्टेक झालेली होती, सो त्याला काही करू शकत नाहीये. त्याच्यानंतर मिस्टेक झाल्यानंतर आपल्या हातात काय आहे, आपला स्टॉप लॉस. सो इथे माझा स्टॉप लॉस जरी आला तरी मी पुन्हा एकदा तुम्ही बघाल 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे इथून देखील. राईट. आणि इथून माझा फर्स्ट टार्गेट आता झालेला आहे 150चा. सो जर का आपण बघायला गेलं इथे एवढा जो गॅप आहे, मी अप्रॉक्सिमेट मोजतो, हा गॅप आहे 15 पॉईंटचा. सो 15 पॉईंटचं आपल्याला इथे नुकसान होऊ शकतं जर का इथे रिव्हर्स झालं तर. बट दॅट्स ओके, आपण ते नुकसान मिनिमम ठेवण्याचा ट्राय करू. इथे आता आपल्याला ह्या ट्रेडमध्ये मॅक्सिमम ही 20 पॉईंटचाच लॉस होईल जर का झाला तर. परंतु इथे हेजिंग मध्ये जो काय आपल्याला लॉस होईल तो प्लस इथे 20 पॉईंट, तेवढंच आपण लॉस घेणार आहोत. आपली लॉसची लिमिट जरी चुकीची झालेली असेल इथे तरी देखील लिमिटमध्येच ठेवलेली आहे. लेट्स सी आता ह्या हिशोबाने आपल्याला प्रॉफिट मिळेल का. ठीक आहे, मिळेल की नाही आता गॉड नोज. बट स्टील जे आपल्या हातात आहे ते आपण रिस्क मॅनेजमेंट करणार आहोत. आणि रिस्क मॅनेजमेंटचा आउटपुट काय येतोय ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. मित्रांनो इथे स्पॉट मध्ये आपली फर्स्ट लेवल हिट झालेली आहे. ऑप्शन मध्ये फर्स्ट लेवल हिट करून मार्केट खाली आलेलं आहे. प्रिव्हियस नुसार आपला सेकंड टार्गेट किंवा अल्टिमेट टार्गेट होता 145.5. परंतु आपल्या इकडे मिस्टेकमुळे आपला तो टार्गेट थोडा एक्सटेंड झालेला आहे. परंतु या नवीन मार्किंग नुसार देखील आपला फर्स्ट टार्गेट इथे बनत आहे 150.9चा. सो 150.9 इथे आला तर आपण इथे कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल करणार आहोत. 170ला कॉस्ट टू कॉस्ट आपण ट्रेल करणार आहोत जर का इथे 150.9 टच करत असेल तर. ठीक आहे,
सो 152.8चा लो ऑलरेडी केलेला आहे मार्क. या ट्रेडमध्ये मित्रांनो प्रॉफिट थोडा आपला कम्पॅरेटिव्हली कमी राहू शकतोय. इथे जर का 152.8 टच केला तर आपण कॉस्ट टू कॉस्ट आणणार आहोत. सो हेजिंग मध्ये जे काही इकडे कदाचित 300-400 रुपये लॉस होईल, तेवढाच आपला लॉस होईल जर का इथून मार्केट रिव्हर्स झालं तर. परंतु अजूनही 152 टच केलेला नाही, सॉरी 150.9 टच केलेला नाहीये. 2 पॉईंट दुरूनच रिव्हर्स होत आहे. सो त्याच्यामुळे अजूनही आपण ट्रेल केलेला नाही आपला स्टॉप लॉस. ऑर्डर्स मध्ये देखील आपण बघू शकतो, ऑर्डर्स बऱ्यापैकी पंच झालेले आहेत आता. सी ओव्हर हियर फक्त 2 ऑर्डर आपल्याला जायला हव्या होत्या इथे. त्या 5 ऑर्डर्स 3 ऑर्डर एक्स्ट्रा गेलेले आहेत. 3 ऑर्डरचे आपल्याला ब्रोकरेज चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहेत. सो कधी कधी या मिस्टेक्स होतात मित्रांनो, बट मिस्टेक्स झाल्या तर पॅनिक न करता आपण आपले रिस्क मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो करायला हवं. आणि इथे मी तेच करत आहे. माझा रिस्क मी प्रॉपर ठेवलेला आहे 20 पॉईंटचा. रिस्क मध्ये काही चेंज केलेलं नाहीये. प्रॉफिट मला माझ्या एंट्रीनुसारच हवा आहे. सो तो जर का रिव्हर्स होत असेल तर माझा स्टॉप लॉस घेऊ दे किंवा माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस घेऊ दे, काही हरकत नाही. ठीक आहे, पण अर्ली प्रॉफिट बुकिंग आता मी नवीन एंट्रीनुसार घेणार नाहीये. ठीक आहे, सो वेट करूया अजूनही. या कॅन्डलला जर का आपल्याला फर्स्ट टार्गेट टच केला तर बेटर आपण ट्रेल करू. ट्रेल केलं तर आपण जरा जास्त सेफ पोझिशन मध्ये येऊ. इथे फर्स्ट टार्गेट मित्रांनो हिट झालेला आहे आणि आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट मॉडिफाय केलेला आहे. सेकंड टार्गेट इथे आला असता आपला जर का आपली मिस्टेक झाली नसती तर. ठीक आहे, आपल्या हातात जास्त काही नाहीये. सो आपण इथे सेकंड टार्गेट साठी देखील रेडी राहूया. 130.9, 129.9. एक पॉईंट मी अजून थोडा बफर घेत आहे इथे. इथे आपल्याला हेजिंग कॉस्ट देखील बऱ्यापैकी लागणार आहे. कदाचित 1000 पॉईंटची हेजिंग लागू शकते इथे. इफ यू सी ओव्हर हियर आपला पहिले जर का प्रॉपर एंट्री असते तर आपला टार्गेट हिट झालेला होता इथे. बट नो इश्यू, आपली एंट्रीच लेट झालेली आहे. स्टील आपला 130, 129चा पण इथे मी सेट करून ठेवतो. कारण इथे ज्या प्रकारे फॉल येत आहे त्यावरून आपला टार्गेट हिट होऊ शकतो असं वाटतंय. बट स्टील वी हॅव टू वेट. पुन्हा जर का रिव्हर्स झालं तर त्यासाठी देखील रेडी राहायला हवं. सो मी आता मित्रांनो कॉस्ट टू कॉस्ट नाही, थोडंसं अजून खाली ह्या कॅन्डलचं थोडं वर म्हणजे ते 165.5 जो अगोदर आपला फर्स्ट टार्गेट होता तिथे ट्रेल करेल मॅक्सिमम. ठीक आहे, सो मी अजून माझा स्टॉप लॉस थोडासा ट्रेल करत आहे. 65.3 आणि इथे 165.5. ठीक आहे, इथे आपल्या स्पॉट चार्टवर देखील ऑलमोस्ट टार्गेट हिट व्हायला आलेला आहे. फर्स्ट टार्गेट 80 पॉईंटचा. लेट्स सी आपला इथे सेकंड टार्गेट इथे हिट करतोय का ऍज पर न्यू एंट्री. इथे 1000 पॉईंटचा आपल्याला हेजिंग लागू शकते जर का आपला टार्गेट हिट झाला तर. लो ब्रेक केलेला आहे इथे, परंतु स्पॉट चार्टवर इथे लो ब्रेक नाही झालेला आहे. पाहूया हा लो ब्रेक करतोय का आणि इथे आपला काय टार्गेट हिट करतोय का आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे मूव्ह करावा लागेल ते. मित्रांनो ऍज पर आवर रूल किंवा जी आपण एंट्री त्या मिस झालेली होती किंवा चुकलेली होती बोलू शकतो, त्याच्या हिशोबाने तर स्पॉट मध्ये आणि ऑप्शन चार्ट मध्ये दोन्हीमध्ये टार्गेट आलेले होते. परंतु त्या मिस्टेकमुळे जी आपली एंट्री प्राइस खाली आलेली होती त्या हिशोबाने जो आपला सेकंड टार्गेट होता तो अजूनही मीट झालेला नाहीये. 134 लो होता आणि 129.9 म्हणजे साधारण एक 4 पॉईंट अवे पासून थोडंसं रिव्हर्स होत आहे. इथे देखील रिव्हर्स होत होतं, परंतु या फर्स्ट लेवलला टच करून पुन्हा मार्केट खाली आलेलं होतं. सो इथे अजून थोडा वेळ वाट बघूया मित्रांनो. इथे आपला स्टॉप लॉस आता आपण ट्रेल करणार आहोत थोडासा हेवीली. 170.9चं इथे 160.9 वर आपण ट्रेल करणार आहोत जर का इथून रिव्हर्स होत असेल तर. मिनिमम 10 पॉईंट तरी आपण इथे घेणार आहोत. राईट, सो इथे मी त्यासाठी देखील रेडी राहणार आहे 170.9 साठी. 170.7. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स आपण ह्या लेवलला निघू जर का रिव्हर्स झाला तर. ठीक आहे, 170 नाही सॉरी ते 160 येईल ना, 170ची तर एंट्री आहे. राईट, ठीक आहे, तर मॅक्स टू मॅक्स आपण ह्या लेवलला निघू. ठीक आहे, एक तर आता आपला टार्गेट हिट होईल किंवा ऍटलीस्ट ही 160.9 वाली लेवल.
ठीक आहे, दोनच लेवल राहतील मध्ये, आता कुठलीच लेवल नाहीये. एक तर इथे वर हिट करेल किंवा इथे खाली हिट करेल, राईट. दोन्ही केसमध्ये वर जरी हिट केलं तरी आपण कॉस्ट टू कॉस्ट निघणार आहोत जर का हेजिंग कॉस्ट मायनस केली तर. आणि इथे खाली हिट केलं तर आपला प्रॉफिटमध्येच आपण निघणार आहोत. करंटली प्रॉफिट इथे चालू आहे 1500-1600च्या आसपास. सो लेट्स सी इथे आपला टार्गेट हिट होतोय का आपला स्टॉप लॉस हिट होतोय. सॉरी मित्रांनो, मी थोडा सिस्टमच्या बाहेर होतो, दुसरी कामं पण चालू होती. पण माझं एक टार्गेट इथे हिट झालेला आहे. 129चा आपला टार्गेट होता, तो हिट केलेला आहे. एक सडन डाऊन स्पाइक आलेली आणि आपला टार्गेट इथे हिट झालेला आहे. आपण इथे जी हेजिंग पोझिशन होती ती देखील क्लोज केलेली आहे. मी इथे माझे ऑर्डर्स पहिले दाखवतो. 129.9 ला एक्झिक्यूट झालेला आहे आणि 17.4 ला आपण हेजिंग पोझिशन क्लोज केलेली आहे. आणि ऑल पोझिशन मध्ये बघितलं तर इथे प्रॉफिट आपण प्रॉपर 40 पॉईंट्स, इफ यू सी ओव्हर हियर 41 एक्झॅक्टली आपण घेतलेले आहेत पॉईंट्स. सो आपण जर भले मिस्टेक झालेली असेल आपल्याकडनं तरी देखील आपण आपले रूल सोडलेले नाहीये. रूल नुसारच आपण एक्झिट घेतलेली आहे. स्टॉप लॉस आला असता तर स्टॉप लॉस देखील रूल नुसारच घेतला असता. सो रूलवर टिकून राहण्याचा मित्रांनो हा बेनिफिट आहे की कधी कधी आपल्याकडनं ऑर्डर पंचिंग मध्ये किंवा ऑर्डर टाईप करण्यामध्ये, क्वांटिटी टाईप करण्यामध्ये मिस्टेक होऊ शकते, प्राइस टाईप करण्यामध्ये मिस्टेक होऊ शकते. परंतु ती मिस्टेक जरी झाली तरी देखील रूल नुसारच एक्झिट घ्यायची आणि तेच आपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा बेनिफिट झालेला आहे. सो हे एक आपल्याला चांगलं लाईव्ह रेकॉर्डेड एक्झाम्पल मिळालेलं आहे की जरी मिस्टेक झाली तरी देखील आपण प्रॉफिटमध्ये कसं निघू शकतो किंवा रूल नुसारच स्टॉप लॉस जरी आला तरी कसा स्टॉप लॉस घेऊ शकतो. अजिबात पॅनिक होण्याची गरज नाही कुठल्याही सिच्युएशन मध्ये, राईट. सो मॉर्निंग ट्रेड आपला अशा प्रकारे संपलेला आहे. आता आपण ह्याच्यानंतर आफ्टरनून ट्रेड घेणार आहोत. सो त्याचे देखील मी रेकॉर्डिंग करेन आणि ते आपल्यासोबत शेअर करेन, राईट. सो मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अँड आय सी यू इन दी आफ्टरनून ट्रेड. थँक यू सो मच.